नमस्कार साहित्य उत्सव. मी रेश्मा. पहिल्या आणि दुसऱ्या औद्योगिक क्रांतीने माणसाचं जीवन सुखकर झालं, पण तिसऱ्या औद्योगिक क्रांतीने तर मानवी जीवनात आमूलाग्र बदल झाले. इंटरनेटचा प्रवेश आपल्या आयुष्यात झाला आणि जग अधिकच जवळ आलं. आपल्याला एकमेकांशी संपर्क साधणं अगदी सहज शक्य व्हायला लागलं. कम्प्युटर, लॅपटॉप, स्मार्टफोन यांच्यासारखी उपकरणं आपल्या हातात आली. ज्ञानाच्या आणि मनोरंजनाच्या कक्षा रुंदावल्या. ऑनलाईन प्लॅटफॉर्मची हीच अद्भुत रोमांचक दुनिया आपण समजून घेणार आहोत धीरज बोरकर यांच्यासोबत साहित्य उत्सवच्या विशेष प्रसारणातून. सफर आभासी जगाची. साहित्य उत्सव समूहातील सर्व सदस्य तसेच इतर माध्यमांतून माझा आवाज ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना नमस्कार. मी पुन्हा एकदा धीरज उपस्थित आहे आपल्या समक्ष. सफर आभासी जगाची या साहित्य उत्सवद्वारा निर्मित शृंखलेच्या 10व्या भागात आज आपण भेटतोय. आणि आभासी जग म्हणजे काय नेमकं आपल्याला माहीतच आहे. आंतरजाळ आहे, इंटरनेट. ज्या गोष्टी फिजिकली अस्तित्वात आहेत पण आपल्या अनुभवास येत नाहीत, अशा गोष्टींचा अनुभव आपल्याला या जगात म्हणजे इंटरनेटमध्ये घ्यायला मिळतो. त्याचबद्दल आपण चर्चा करतोय. असे मित्र, अशा वस्तू, अशी काही वैशिष्ट्यपूर्ण दुनिया आपण एक अनुभवतो आभासी जगामध्ये. तर त्या संदर्भात 9 भागांत आपण बोललेलो आहोत. आभासी जगाचा डोलारा जाहिरातींवर कसा अवलंबून आहे ते सगळं. आणि मागच्या आठवड्यात आपण गुगल मॅपवर बोललो होतो. आणि गुगल मॅपवर बोलतानाच आपण 10व्या एपिसोडचा रोड मॅप ठरवलेला होता की आपण ऑनलाईन शॉपिंगबद्दल बोलणार आहोत. पण तत्पूर्वी कार्यक्रमात थोडा बदल झालेला आहे. भाग जरी 10वाच असला पण रोड मॅप इथे वेळेवर बदललेला आहे, कारण की नवीन काही अपडेट्स माझ्याकडे आलेले आहेत जाहिरातींबद्दल आणि गुगलच्या बिहेवियरबद्दल, की गुगल नेमकं आपल्या कस्टमर्सना, ग्राहकांना कसं टॅकल करणार, युजर्सला कसं टॅकल करणार त्याबद्दल. आणि ॲडव्हर्टाइजमेंटपासून आपण कसं वाचायचं. खरं तर आपल्या प्रायव्हसी आणि सिक्युरिटीसाठी खूप आवश्यक मुद्दा आहे आजचा जो मी बोलतो इथे. ॲडव्हर्टाइजमेंट्स कशा ऑफ करायच्या आणि पर्सनलाइज ॲड्सपासून कसं आपलं संरक्षण होऊ शकतं याबद्दल आपण 6व्या-7व्या भागात विस्तृत चर्चा केलेली होती. ती फॉलो केली असेल ज्यांनी प्रोग्राम, जे लोक मालिका बघत आहेत, ऐकत आहेत. तर त्या जाहिरातींच्या चर्चेत एक खूपच महत्त्वाचा मुद्दा सुटलाच खरं तर म्हणायला हरकत नाही, कारण की त्याचा उल्लेखही मी केल्याचं मला आठवत नाही. तर त्याबद्दल एक चर्चा आज आपण इथे करतोय. आणि ही चर्चा का बरं होते, कारण की हल्ली एक गुगलची बातमी गाजते आहे. खरं तर साध्या माध्यमांमध्ये ती नसेलही कदाचित, पण इंडियन एक्सप्रेसचं एक आर्टिकल, 2-3 आर्टिकल्स वाचली खरं तर मी. तर त्यात ती वाचायला मिळाली मला आणि मग मी अजून रिसर्च केली त्याच्यावर. तर मुद्दा असा आहे की आपणास जाहिराती दिसतात, आपल्याला आपलं प्रोफाईल बनतं गुगलमध्ये, तिथून ते थर्ड पार्टी वेबसाईट्सवर शेअर होतं. याच्यात एक गोष्ट कुठेतरी अजून काम करते, खरं तर भूमिका पार पाडते आपलं प्रोफाईल बनवण्यासाठी. आणि ती गोष्ट म्हणजे कुकीज. आता ते स्वयंपाकघरातली कुकीबद्दल नाही बोलत आपण. तुम्ही ॲड्स अँड कुकीज हा शब्द बऱ्याचदा ऐकला असेल. कुकीज, ॲड्स, प्रायव्हसी. तुम्ही जेव्हा डेटा क्लिअर करता हिस्ट्रीमध्ये तेव्हा तुम्हाला क्लिअर ऑल कुकीज, क्लिअर ऑल डेटा, तिथे कुकीज शब्द वाचायला मिळत असेल. तर ह्या कुकीज ॲडव्हर्टाइजमेंट्स थ्रू आपलं काम करतात. आता नेमकं ते काय करतात आणि त्यातून आपण कसं वाचू शकतो, आणि गुगलने नेमकं काय पाऊल उचललेलं आहे जे स्वागतार्ह आहे. तर मुद्दा असा आहे की कुकी म्हणजे नेमकं काय ते आधी बघूया आपण, आणि मग ते कुठून आलं, कसं आलं वगैरे. तर कुकी एक टूल आहे जे प्रत्येक वेबसाईटकडे असतं. आणि जेव्हा आपण ब्राउझरमध्ये कुठल्याही वेबसाईटला सर्च करतो त्या साईटवर बऱ्याचदा कुकीजचं पॉपअप आपल्याला दिसतं. ॲक्सेप्ट ऑल कुकीज और अलाउ वन्स असं काही काही असतं त्या पॉपअपमध्ये.
कधी कधी ऑफ वगैरेचं सगळं, नेवर फॉर दिस वेबसाईट, असं बरंच काही काही मिळतं आपल्याला, पण त्याच्यावर आपण बरेचदा लक्ष देत नसेल कदाचित बरेच लोक. पण हेच खरं खूप मोठं आव्हान आहे आपल्यापुढे, त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आपण. जागरूकता खूप मोठी आहे, पण हरकत नाही, पुढे येणारच आहे सगळी चर्चा. तर कुकी हे जे एक टूल आहे, जसं म्हटलं मी टूल किट, ज्याला आजकाल टूल किट शब्द तुम्ही ऐकला असेल, त्यातलाच हा एक प्रकार आहे. काय व्हायचं ॲक्च्युली, 1994 कुकी सर्वात आधी बनवण्यात आली. नेटस्केप कम्युनिकेशन कॉर्पोरेशनचा उल्लेख आपण ब्राउझरसाठी, सर्वात आधीचं ब्राउझर 1993-94 बनलं, त्याचा उल्लेख केला मार्क एंड्रिसन वगैरे. तर त्यांच्याच एका मित्राने 1994 पहिली कुकी बनवली नेटस्केप कम्युनिकेशन कॉर्पोरेशनसाठी. आता या कुकीचा उपयोग काय व्हायचा की ऑनलाईन शॉपिंग किंवा बऱ्याच गोष्टींमध्ये कम्प्युटर ट्रेस करता यायचं, युजर कुठून काय वापरतोय वगैरे वगैरे. त्याच्यासाठी ती कुकी सर्व्हरवर राहायची आणि जेव्हा जेव्हा लॉग इन करायचं मग त्याने ते आयडेंटिफाय व्हायचं कुकीने. पण आता अशा कुकीज तो कितीदा वेबसाईटला जाणार, लॉग इन करणार आणि वारंवार ती कुकी सेव्ह, म्हणजे सर्व्हरवर सेव्ह करायला लागणार. तर त्या काळात कसं सर्व्हरची स्थिती अशी होती की पैसा कमी होता, रिसर्च कमी होती, सर्व्हर्स कमकुवत होते, मजबूत नव्हते, डेटा सेव्हिंगची प्रोसेस जी होती किंवा त्यांच्याकडे जी साधनं होती ती कमी होती. त्याच्यामुळे त्या कुकीमध्ये हळूहळू सुधारणा होत गेल्या आणि नंतर काय झालं, कुकीजचं बदललेलं स्वरूप 2000च्या दशकानंतर, 2005 नंतर गुगलचा जेव्हा खऱ्याखुरा उदय झाला आणि जाहिरातींना खरं तर एक पूर आला, समजा असं म्हणूया आपण, बाढ आ गई ॲडव्हर्टाइजमेंट्स की असं जे म्हणतो आपण, तर तो पूर आला जाहिरातींचा. तेव्हा मग कुकीचं स्वरूप बदललं. कसं, जी कुकी आधी सर्व्हरवर सेव्ह व्हायची ती स्वतः आपल्या डिव्हाइसवर सेव्ह होऊ लागली ब्राउझरमध्ये. फॉर एक्झाम्पल, मी जर माझ्या आयफोनमधून सफारीमध्ये ब्राउज करतोय एखादी साईट, ॲमेझॉन, तर काय होतं, ॲमेझॉनचं लॉग इन केलं की त्या साईटवर अवेलेबल असलेली कुकी ऑटोमॅटिकली माझ्या डिव्हाइसवर सेव्ह होणार. ब्राउझरला मी जेव्हा जेव्हा ती साईट ओपन करणार ती कुकी तिथेच राहून सर्व गोष्टी ट्रॅक करणार. ट्रॅक काय करणार, तेच ज्याचा उल्लेख आपण 7व्या भागात केलेला आहे. ॲडव्हर्टाइजमेंट आपल्यासोबत नेमकं काय काय करते, बिहेवियर, आपण कुठे क्लिक करतो, काय करतो वगैरे वगैरे. तर ह्या ॲडव्हर्टाइजमेंट्स ऑफ करून वगैरेही काही होत नाही, कारण की तुम्ही ॲड पर्सनलायझेशन ऑफ ऑन करून काहीही केलं तरी शेवटी तुम्ही ॲड्स बघणार जर तुम्हाला इच्छा झाली तर हे ट्रॅक करणार तुमच्या कुकीज. तर कुकीज ऑफ करता येऊ शकतात ब्राउझर वाईज आणि साईट वाईजही. आणि ह्या कुकीज 2 प्रकारच्या आहेत. एक तर वेबसाईटची पर्टिक्युलर कुकी असते जी नेहमी तिथे लॉग इन केल्यानंतर आपल्याला ट्रॅक करणारच, पण सोबतच काही थर्ड पार्टी कुकीजही असतात. सेम ॲडव्हर्टाइजमेंटचाच कन्सेप्ट आहे, पण ॲडव्हर्टाइजमेंट्स सेटिंग करून फारसा उपयोग नाही जर तुम्ही कुकीजवर लक्ष दिलं नाही तर. परिणाम तेच होणार जे ॲडव्हर्टाइजमेंटसोबत होणार होते, पण कुकी हा नवीन शब्द आलेला. आणि कुकी करते काय, सांगायचं तात्पर्य आहे की कुकी आपलं सर्व त्या ब्राउझरवरचं, त्या साईटवरचं अवलोकन करते, रिव्ह्यू करते, त्याचा वॉच ठेवते त्याच्यावर. टेहळणी त्याला एक छान शब्द आहे, ऑब्झर्व करते आपलं बिहेवियर सगळं, आणि त्यातून छोट्या छोट्या फाईल्स साईटवर जमा होत जातात त्या आपल्या. म्हणजे गुगलकडे जे प्रोफाईल तयार होतं आपलं तो भाग वेगळाच आहे, परंतु हा कुकीजमुळेच होतो. परंतु थर्ड पार्टी कुकीज असल्यामुळे प्रत्येक साईटकडेही ऑटोमॅटिकली आपलं प्रोफाईल जातं त्या कुकीजच्या माध्यमातून. गुगलकडे जो पूर्ण डेटा आहे तो जरी नाही गेला तरी त्या साईटवरचं वागणं, आपलं पर्टिक्युलर Amazon.com वरचं वागणं थर्ड पार्टी कुकी जर असेल तिथे तर त्यांच्याकडे जातं. म्हणजे आपण नेमकं कुठलं प्रोडक्ट, तुम्ही आज जर ते सेम, आता इथे तेवढी चर्चा करायची आवश्यकता नाही की कुकीजच्या ट्रॅक करण्याने होतं काय, की तुम्ही जर Amazon.com वर जर तुम्ही फॉर एक्झाम्पल एखादं डायपर विकत घेतलं
तर तुम्हाला फेसबुकवर विविध डायपर्सचे ॲड्स दिसतील किंवा बेबी प्रॉडक्ट्स इतरही दिसतील, जॉन्सन अँड जॉन्सनचे पावडर्स वगैरे जे काही आहे ते रिलेटेड. हे कुकीजमुळेच होतं, थर्ड पार्टी कुकीजमुळेही होतं. कारण की ॲमेझॉन व्यतिरिक्त तुम्हाला प्रॉडक्ट्स दिसत आहेत आणि ॲमेझॉनची कुकी असेल तर त्याला तुम्ही ॲक्सेप्टही करू शकता. ती थर्ड पार्टी कुकीसारखा तुमचा डेटा शेअर करत नाही. परंतु शेवटी तेच आहे की कुकी हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, त्याला आपण ऑब्झर्व करायला पाहिजे. आता याच्यात परिवर्तन काय झालं, लेटेस्ट अपडेट. सफारी मी वापरतो, ॲपलमध्ये ब्राउझर आहे माझं. तर सफारीने iOS 14मध्ये नवीन यावर्षीचं जे अपडेट आहे त्याच्यात फीचर दिलेलं आहे की तुम्ही ऑल कुकीज ऑफ करू शकता. म्हणजे सफारी कुठल्याही थर्ड पार्टी कुकीला तुम्हाला ट्रॅक करू देणार नाही तुमचं बिहेवियर. तुम्ही कितीही सर्च करा, काहीही सर्च करा, तुम्ही जर कुकीज ऑफ करून ठेवलेल्या असतील तर तुमचा डेटा कुठेही लीक होणार नाही, शेअर होणार नाही आणि तुम्हाला कोणीही ट्रॅक करू शकणार नाही. या व्यतिरिक्त तुम्ही ते रिपोर्टही बघू शकता की सिन्स 7 days सफारी हॅज secured you from tracking 4 ॲडव्हर्टाइजमेंट्स, असं काहीतरी तुम्हाला रिपोर्ट मिळतो सफारीमध्ये. तर हे जे पाऊल ॲपलने यावर्षी उचललं त्याची घोषणा गुगलने 2020मध्ये केली होती. त्याचं नाव आठवत नाही मला, मार्क टेनकिन असं काहीतरी नाव आहे त्यांचं, प्रोडक्ट मॅनेजर गुगलचे. त्यांनी 2020 जानेवारीमध्ये घोषणा केली होती की 2022 नंतर क्रोम कुकीज थर्ड पार्टी बॅन करणार. म्हणजे गुगलच्या ब्राउझरवर कुकीज दिसणार नाहीत, जसं ॲपलने ऑलरेडी केलेलं आहे. त्याची घोषणा गुगलने आधी केली होती पण ॲपलने अंमलात आधी आणलं. तेच आता ही सगळी कुरघोडी आहे एकमेकांवर केलेली, मास्टरी किंवा एक पाऊल पुढे असा सगळा प्रकार आहे. पण गुगल 2022मध्ये करणार हे 2 वर्ष आधीच सर्वांना कळून चुकलं होतं. तर मुद्दा असा आहे की गुगल थर्ड पार्टी कुकीज आपल्या ब्राउझरमध्ये दाखवणार नाही, अलाउ करणार नाही, जेणेकरून युजर्सचा डेटा ट्रॅक होणार नाही थर्ड पार्टी ॲडव्हर्टायझर्सकडून, कंपनीजकडून. याच्यासाठी गुगलने हे पाऊल जाहिरातींपासून वाचवण्यासाठी आणि खरं तर आपल्याला विश्वासात घेण्यासाठी ग्राहकांना की तुमचा डेटा, तुमचा बिहेवियर सुरक्षित आहे, तुमचं सर्च जे आहे, आभासी जगातलं खरं तर अस्तित्व जे आहे आपलं ते सुरक्षित आहे, याची हमी देणारा एक पुन्हा पाऊल गुगलने उचललेलं आहे. तर आता मुद्दा असा आहे की जर गुगलने 2022 पासून आपल्या क्रोम या ब्राउझरमध्ये थर्ड पार्टी कुकीज देणं बंद केलं, अलाऊ नाही केल्या, तर गुगलच्या बिझनेसचं काय, त्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंट्सचा जो रेव्हेन्यू आहे त्याचं काय, हा एक प्रश्न आहेच ना. बरोबर आहे, थर्ड पार्टी कुकीज नाही, आपलं बिहेवियर ऑब्झर्व करणं नाही गुगलच्या थ्रू, तर मग नेमकं होणार काय. तर याच्यावर मित्रांनो अजून एक गुगलने उपाय केलेला आहे. कुकीज काय करतात, इंडिव्हिज्युअल ट्रॅकिंग करतात. आपलं धीरजचं ट्रॅकिंग वेगळं, मनोज अहेर सरांचं ट्रॅकिंग वेगळं, पुन्हा अजून कोणी असेल त्याचं ट्रॅकिंग वेगळं, प्रकाश सोनेकरचं ट्रॅकिंग वेगळं, ते विद्याचं ट्रॅकिंग वेगळं, असं हा कुकीज. कारण की आधीच बोललो ना मी की तुमच्या मोबाईलमध्ये, आपल्या, माझ्या, तुमच्या कुणाच्याही मोबाईलमध्ये सेव्ह असते कुकी पर्टिक्युलर साईटची. त्या ब्राउझर थ्रू जेव्हा तुम्ही लॉग इन करता ती कुकी आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह असते. इंडिव्हिज्युअल ट्रॅकिंग होते आपली. प्रत्येक व्यक्तीचा डेटा Amazon.com थर्ड पार्टी कुकीज असतील त्यांच्याकडे, ज्या कंपनीचं प्रोडक्ट आपण ॲमेझॉनकडून विकत घेतो, शक्यता दाट आहे की त्या कंपनीचं, म्हणजे एक्झाम्पल जर आपण जॉन्सन अँड जॉन्सनचं बेबी पावडर जर घेतो आपण Amazon.com तर जॉन्सन अँड जॉन्सनची थर्ड पार्टी कुकी तिथे नक्कीच असेल आणि त्यांच्याकडे प्रोडक्ट आपलं घेतलेल्याची डिटेल जाईल आणि आपल्याला जॉन्सन अँड जॉन्सनच्या इतरही, जसं आता वॅक्सिन आलेलं आहे कोरोनाचं जॉन्सन अँड जॉन्सनचं, मागेच न्यूज होती US तर अमेरिकेतल्या लोकांनी जर जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर ऑर्डर केलं असेल तर नक्कीच त्यांना फेसबुकवर, ट्विटरवर, इकडे तिकडे इंस्टाग्रामवर वॅक्सिनेशनचं पण प्रमोशनल ॲड्स त्यांना दिसतील. स्वाभाविक आहे. तर खैर मुद्द्यावर येतो की आता गुगल काय करणार मग, इंडिव्हिज्युअल ट्रॅकिंग थांबवायची
याच्यामुळे काय, माझ्या तुमच्यासारख्या कस्टमर्सला किती आनंद झाला असेल, मला खूप आनंद झाला की चला आपलं आता कुकीज आपल्याला ऑफ करून ठेवावे लागणार नाहीत किंवा त्याच्यावर लक्ष द्यावं लागणार नाही वेगळं. कारण की ते एक आव्हान आहे. जसं मी आधी बोललो की ॲडव्हर्टाइजमेंट्सवर कितीही तुम्ही निर्बंध लादले तरी कुकीज जर तुम्ही सेट नाही केल्या योग्य तर तुमचा परिणाम तोच होणार जो ॲड्समुळे होतो. कारण की कुकीज ॲड्स दाखवण्यासाठी जबाबदार आहेत. ठीक आहे ना. तर कुकी ही खरं तर ॲडच्या आधीची स्टेप आहे. म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर ज्याला म्हणतात ना, तर तो प्रिव्हेन्शनचा भाग आहे कुकीज. ठीक आहे ना. क्युअर तर ॲडव्हर्टाइजमेंट स्टॉप करणे तो भाग वेगळाच आहे. तर मुद्दा असा आहे, गुगल काय म्हणतं आता, थर्ड पार्टी कुकीज येणार नाही म्हणजे काय, इंडिव्हिज्युअल ट्रॅकिंग गुगल ब्राउझरमधून कोणीही करू शकणार नाही, सर्च इंजिनवरून कोणीही करू शकणार नाही. म्हणजे इंडिव्हिज्युअली कस्टमर्स आर सॅटिस्फाईड इंडिव्हिज्युअली, व्यक्तिगत माझी सुरक्षा गुगलने केलेली आहे. पण त्याच्यात गुगलने नवीन प्रोग्राम लॉन्च केलेला आहे फेडरल लर्निंगचा. फेडरल लर्निंग इन द सेन्स मास लर्निंग. हा जो इलेक्शनचा जो खेळ चालतो ना भारतात, जगात सगळीकडे, कल कुठे आहे लोकांचा, बहुमत कुठे आहे, कल, हे फेडरल लर्निंग किंवा मास लर्निंगला कल म्हणू आपण लोकांचा. जसं आता स्वित्झर्लंडमध्ये, तुम्हाला माहीत असेल स्वित्झर्लंडमध्ये पोल करतात तिथे आणि लोकांचं मत घेतात. तिथे मला वाटतं 86 लाख की 96 लाख लोकांची संख्या आहे आणि 1 लाखाच्या वर जर वोट्स आले तर कल बघून तिथले कायदे बनवले जातात. जसं आता पब्लिक प्लेसेसवर, हे विषयांतर होतं थोडंसं पण माहितीसाठी, तेच सगळं इथे राबवलं जाणार आहे बहुतेक आता गुगलमध्ये. पूर्ण कन्सेप्ट क्लिअर नाही आहे. पण स्वित्झर्लंडमध्ये असं होतं की बहुमत ज्या दिशेने आहे, जसं आता सध्याचं बहुमत आहे की पब्लिक प्लेसेसमध्ये कोणीही आपला पूर्ण चेहरा झाकून ठेवणार नाही, असं जे अपडेट आलेलं आहे तो तसा कायदा तिथे आता लागू होणार बहुमतानुसार. तर गुगलमध्ये आता काय होणार, मास ऑब्झर्वेशन होणार. म्हणजे नुसता निखिल काय सर्च करतो ह्याला महत्त्व नाही आहे. आता निखिल सारखे किती लोक तीच गोष्ट सर्च करतात, या ओपिनियन पोलनुसार प्रॉडक्ट्स किंवा इतर गोष्टींबद्दलचा रिव्ह्यू थर्ड पार्टी कंपनींना गुगलकडून मिळत जाईल. आता या मास रिव्ह्यूमुळे किंवा मास ओपिनियनमुळे नेमकं थर्ड पार्टी ॲप्लिकेशन्स, थर्ड पार्टी ॲडव्हर्टायझर्स, थर्ड पार्टी कंपनीज कसा रेव्हेन्यू गोळा करतील किंवा कसं लोकांचा कल ट्रॅक करून कसं लोकांना ॲडव्हर्टाइजमेंट दाखवून प्रवृत्त करतील वस्तू खरेदी करण्यासाठी, याबद्दल मला माहिती नाही. पण गुगलने मात्र एक पाऊल उचललेलं आहे ज्याच्यामुळे समाधान वाटेल गुगल वापरणाऱ्या माझ्यासारख्या तुमच्यासारख्या प्रत्येक व्यक्तीला. हे मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की 1998मध्ये सर्जी ब्रेन ज्याला मी म्हणत आलो होतो 5व्या भागात, ते अमेरिकन प्रोनाऊन्सिएशनमध्ये सर्गे ब्रेन म्हणतात त्यांना. आणि आपले लॅरी पेज यांनी जे रिसर्च पेपर्स पब्लिश केले होते 98मध्ये, त्यातच त्यांनी या लीगल गोष्टीचा उल्लेख केला होता की कुकीज काय करू शकतात आणि काय नाही करू शकत. किंवा एखादी कंपनी ब्राउझरवर जर, फॉर एक्झाम्पल मी गुगल क्रोमला सर्च करतोय कुठली गोष्ट आणि मला तिथे सेल्युलर फोन्सचे ॲड वारंवार दिसतच आहेत, म्हणजे कुठेतरी ती कंपनी, ते ब्राउझर बायस आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सेल्युलर फोनचे ॲड जास्त दिसत आहेत. म्हणजे सेल्युलर फोनने कुठेतरी जास्त पैसा दिलेला आहे या ब्राउझरला, गुगलला, म्हणून त्या ॲड्स जास्त दिसत आहेत, असा मुद्दा त्यांनी आपल्या रिसर्च पेपरमध्ये मांडला होता. पण त्यावर गुगलने योग्य ते काम आजपर्यंत केलं नव्हतं. म्हणजे त्यांनी जे 1998मध्ये लिहून ठेवलं त्याच्या अगदी उलट काम गुगल आज करतं आहे. कारण ज्या ॲड्स आपल्याला बघायच्या नसतात, इवन त्या ॲड्स आपल्याला वारंवार दिसत असतात. कधी कधी आपण ते प्रॉडक्ट सर्चही करत नाही. जसं मागे मी बोललो होतं ना ते रेल्वेचं प्रकरण, की एका व्यक्तीला व्हिडिओ चॅट करणाऱ्या त्या मुलीचं इन्व्हिटेशन मिळालं, ॲड दिसायला लागली तिची, पण त्याने तसं काही कंटेंट सर्च केलेलं नसेलही, तोच प्रकार. मग ते 98मध्ये, म्हणजे किती हुशार लोक आहेत हे सर्गे ब्रेन आणि लॅरी पेज सारखी. विचार करा की त्यांनी 1998मध्ये लिहून ठेवलेलं आहे की हे ॲडव्हर्टायझर्सच्या फेवरचं काम करते ब्राउझर, असा फील कस्टमरला जाऊ नये यासाठी काम करायला हवं गुगलने. हे त्यांचं 98मध्ये केलेलं विजन आता 2022मध्ये सक्सेसफुल होणार. इंडिव्हिज्युअल ट्रॅकिंग बंद होणार, कुकीज तुम्हाला म्हणजे तुम्हाला त्रास देणार नाही, आपल्या डिव्हाइसवर राहणार नाहीत कुकीज. पण शेवटी तेच आहे, फेडरल लर्निंगमधूनही आपलं काहीतरी नुकसान होणारच आहे.
आता ते कसं होईल, जसं भारतात जगात कुठेही समजा ट्रम्पसारखे लोक निवडून येतात आणि पुन्हा त्यांना 4 वर्षांनी जावं लागतं. आता हा अमेरिकेला झालेला तोटा आहे की नफा आहे ते त्यांनी ठरवायला पाहिजे, किंवा आपणही ठरवू शकतो आपापल्या विवेक बुद्धीने. पण असे सगळे प्रकार मास याने होऊ शकतात. त्याच्यासाठी काही इंडिव्हिज्युअल ट्रॅकिंगची गरज नाही आहे. त्याच्यामुळे इंडिव्हिज्युअल ट्रॅकिंग जितकी घातक आहे जवळजवळ तितकीच घातक मास ट्रॅकिंगसुद्धा असू शकते. म्हणजे नुसतं निखिल काय घेतो, धीरज काय घेतो, किंवा रेश्मा काय घेते, विद्या काय घेते, प्रकाश काय घेतो, याला जितकं व्हॅल्यू आहे तितकंच व्हॅल्यू हे 5 जण मिळून नेमकं एकाच गोष्टीला फेवर करतात का यालाही आहे. मग त्याच्यात इंडिव्हिज्युअल निखिलचा काही अर्थ नाही आहे, निखिलने काय फॉलो केलं. पण ह्या 5 लोकांनी जर एक गोष्ट फॉलो केली असेल तर कल माहीत पडतो आणि त्या अनुषंगाने सगळं काही मॅनेज केलं जाऊ शकतं. जसं आता सगळीकडेच आहेत, सगळं मॉब बघूनच सगळ्या गोष्टी घडतात. आणि आपणही ती म्हण आहेच आपल्याकडे, ऐकावे जनाचे. पण मनाचं करायला खरंच सर्वांना शक्य होतं का? त्याच्यामुळे करावे मनाचे ही फक्त म्हणच आहे, पण लोक जनाचं ऐकून कुठल्या तरी जनाच्याच कलानुसार काम करतात. हाच सगळा प्रकार मास ट्रॅकिंगमध्येही होणार आहे. तर कुकीज तात्पुरत्या तरी बंद आहेत, पण नेमकं फेडरल लर्निंगमुळे, मास लर्निंगमुळे आपल्यापुढे कुठलं आव्हान उभं राहणार याबद्दल मी साशंक नाही आहे. फक्त त्याचा नेमकी त्याची प्रक्रिया काय राहणार आहे आणि टूल कुठलं राहणार आहे ते करायसाठी, ते नेमकं माहीत नाही. आपल्याला 2022 नंतर माहीत पडेल. सध्या जे टूल पर्सनल ट्रॅकिंगसाठी कुकी आहे, मास ट्रॅकिंगसाठी काय होणार. फक्त फायदा इतकाच आहे की धीरज नेमकं काय सर्च करतो त्याच्याशी गुगलला किंवा थर्ड पार्टी ॲप्लिकेशन्सला काही घेणं देणं तर असेल, पण त्यांना ती माहिती उपलब्ध होणार नाही. त्यांना माहिती उपलब्ध होईल की हे जे 5 नाव वर घेतले मी, त्यांनी एकच गोष्ट सर्च केली असेल तर त्यांना फायदा होईल त्या गोष्टीचा. तर हे झालं कुकीजबद्दलचं सगळं. आणि सर्गे ब्रेनसारख्या लोकांना आपण खरं दाद द्यायलाच हवी. मी पुन्हा एकदा एक गोष्ट बोलतो इथे की कुठल्याही गोष्टीचं इन्व्हेन्शन हे चांगल्याच कामांसाठी होतं. गुगलचंही इन्व्हेन्शन चांगल्याच कामासाठी झालं, पण बिझनेस, पैसा, लोकांचे पगार आणि नवनवीन संशोधनासाठी बऱ्याच गोष्टी आवश्यक असतात. त्यातून नवनवीन बिझनेस मॉडेल्स, नवीन आयडियाज स्वीकाराव्या लागतात. त्यातून नेमका परिणाम काय होणार स्वतःवर किंवा जगावर याची कल्पना तितकीशी येत नसते. काही आराखडे जरी तयार केले असले तरी सर्वच गोष्टी ठरवल्याप्रमाणे होत नसतात. म्हणून शोध प्रक्रियेत एक शब्द आहे, परिकल्पना, हायपोथेसिस ज्याला म्हणतो आपण. ते हायपोथेटिकल असतं सगळं सुरुवातीच्या काळात बऱ्याच गोष्टी. कारण की 98मध्ये जर हा पेपर पब्लिश केला असेल सर्गे ब्रेन आणि लॅरी पेजनी की हे कुकीजचं प्रकरण लोकांना लक्षात म्हणजे फेवरेबल वाटू नये, ब्राउझर कोणाला तरी फेवर करतं आहे, 98मध्ये लिहिल्यानंतर त्याच्यात सुधारणा होऊन गुगलला त्याची अंमलबजावणी करण्यासाठी 25 वर्ष लागत आहेत. तर दूरदृष्टी तर माहीत पडते, पण या व्यतिरिक्तही आज जे मास ऑब्झर्वेशनमुळे काय काय परिणाम होत आहेत लोकांचे, नॅशनल इलेक्शन्स, पॉलिटिक्स किंवा रिलिजियस व्ह्यूज लोकांचे अफेक्ट होत आहे, त्याच्यामुळे परिणामकारक बदल लोकांच्या विचारांमध्ये घडतो आहे या मास ऑब्झर्वेशनमुळे. तसल्याच प्रकारचे प्रभाव ॲडव्हर्टाईज इंडस्ट्रीमध्ये, प्रॉडक्ट सेलिंगमध्येही होतील 2022 नंतर, यात काही शंका नाही. तर पुन्हा तेच की वस्तूंचा उगम, वस्तूंची निर्मिती, कुठल्याही प्लॅटफॉर्मची निर्मिती चांगल्याच कामांसाठी होते, परंतु कालांतराने लोकांचे स्वार्थ आणि सर्वायवल, सर्वात मोठा संघर्ष करून जे आपलं आयुष्य व्यतीत करायचं, आपल्याला लोकांना काही नाव करायची इच्छा असते, कोणाला मोठं व्हायची इच्छा असते, कोणाला पैसे कमवायची इच्छा असते, कोणाला नुसता संपर्क करायची इच्छा असते, वाढवायची इच्छा असते. कनेक्टिंग इंडिया जे BSNLचं टायटल होतं माझ्या मते, तर लोकांना कनेक्टिंग वर्ल्डची एक आकांक्षा असते. या सर्व चांगल्या वाईट भावनांतून काही चांगले वाईट परिणाम कालांतराने एखाद्या प्रॉडक्टचे, एखाद्या कंपनीचे, एखाद्या वस्तूचे, गोष्टीचे आपल्या आयुष्यावर, संपूर्ण जगावर, खरं तर आता ग्लोबल व्हिलेजमध्ये राहतो आपण, वसुधैव कुटुंबकम ज्याला आपले प्रधानमंत्री नेहमी आठवण देत असतात, तर ते सगळं आपल्यासोबत घडत राहतं. पण शेवटी कुकीज आता आपल्या आयुष्यातून बेदखल होणार असं गुगलने घोषित केलेलं आहे, पण त्याच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून काय येत आहे याची एक उत्सुकता आहे. फेडरल लर्निंग किंवा मास लर्निंगमधून आपल्या नशिबाला काय भोग येणार आहेत अजून, त्याबद्दल आपण
बघूयात. पण एक पाऊल मात्र कस्टमरच्या सॅटिस्फॅक्शनसाठी गुगलने उचललं, त्याबद्दल गुगलचं कौतुक करायलाच हवं. यात मी एक रिकमेंडेशन आता शेवटची देतोय आजच्या एपिसोडमधली, आणि आपण एपिसोड संपू. खरं तर मला आणखीनही एका मुद्द्याबद्दल बोलायचं होतं, पण ते पुढच्या आठवड्यात बोलू आपण, ॲडव्हर्टाईजमेंटबद्दल, जेव्हा ऑनलाईन शॉपिंगबद्दल आपण बोलणारच आहोत. तर आजचं रेकमेंडेशन आहे एक न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस. खरं तर द हिंदूही मी म्हणू शकलो असतो, पण द इंडियन एक्सप्रेसची भाषा द हिंदूच्या तुलनेत समजण्यासारखी आहे, म्हणून द इंडियन एक्सप्रेस रेकमेंड करतो आहे. पण रेकमेंडेशनमध्ये हा पेपर नाही आहे. द इंडियन एक्सप्रेसमध्ये छापून येणारं एक्सप्लेन्ड या टायटलमध्ये जे आर्टिकल्स येतात ते अतिशय पद्धतशीरपणे समजावून सांगण्याच्या भाषेत असतात आणि डिस्क्रिप्टिव्ह असतात, पण तरीही ब्रीफ असतात. ही कमालीची जमेची बाजू आहे त्या आर्टिकल्सची. तर एक्सप्लेन्डमध्ये प्रत्येक टॉपिक कव्हर करतात ते, पॉलिटिक्सपासून तर बऱ्याच गोष्टी, रिलिजियस, सर्व टेक पण कव्हर करतात. पण द इंडियन एक्सप्रेसमध्ये टेक्नॉलॉजीसाठी वेगळाही एक कॉलम, एक वेगळं सेक्शन आहेच. तर हे तुम्ही द इंडियन एक्सप्रेस आजचं रेकमेंडेशन आहे. एक्सप्लेन्ड त्यातला जो सब टायटल आहे, त्या सबटायटल अंडर तुम्ही जे आर्टिकल्स असतील ते फॉलो करायला हवेत, आपण फॉलो करायला हवेत. खरं तर मी फॉलो करतो ते. आता दुसरं एक रेकमेंडेशन अंतर्गत, इंडियन एक्सप्रेस अंतर्गत एक सुचवतो आहे आभासी जगातला आपला जो वावर आहे त्या संदर्भात, की आपण बऱ्याच गोष्टींसाठी ॲप्लिकेशन्स वापरतो. नवभारत टाइम्स, द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, दैनिक जागरण, दैनिक भास्कर, हे सगळे न्यूजपेपर्सचे नाव घेतो आहे मी. तर मी तर सध्या तरी ॲप्लिकेशनच वापरतो आहे द इंडियन एक्सप्रेसचं. पण रेकमेंडेशनमध्ये सुचवतो आहे, असं रेकमेंड असं करतो आहे की आपण सर्वांनी प्रेफर करायला पाहिजे वेबसाईट. न्यूज आर्टिकल्स जेव्हा आपण सर्च करतो, वेबसाईट जर आपण प्रेफर केली तर होऊ शकतं. आता जसं गुगल 2022 नंतर ब्राउझरमध्ये कुकीज बंद करणार आहेत. ॲप्लिकेशनमध्ये तसं नाही होत. ॲप्लिकेशनमध्ये ॲडव्हर्टाईजमेंट्स आपल्याला दिसतातच, कारण की आपण फ्रीमध्ये यूज करतो. द इंडियन एक्सप्रेसला पैसे कोण देणार? $200 देऊन ॲप कोण विकत घेणार? फ्रीज घेतो ना आपण. आणि फ्री आपण जर काही घेत असू म्हणजे समजून जायचं की जर ॲप फ्री आहे म्हणजे प्रॉडक्ट आपण आहोत, विकलं जाणार आपला डेटा. त्याच्यामुळे हे आपण आधीच बोललेलो आहोत. तर प्रिफर करा सर्वांनी मित्रांनो, आपण करूया. जर आपल्याला न्यूज बघायची असेल, कुठलं अजून काही कंटेंट सर्च करायचं असेल, ॲप्लिकेशनचा आधार घेऊ नये, वेबसाईटचा आधार घ्यावा. तिकीट बुकिंगसाठी पण हेच सुचवतो आहे मी सर्वांना, जेणेकरून नको त्या ॲड्सला बळी पडावं लागणार नाही आपल्याला. आणि खरं तर ह्या ॲप्लिकेशनच्या वापरामुळे फोनही बराच स्लो होतो, ती स्पेस बरीच घेते ॲप, आणि बॅटरी परफॉर्मन्सही खराब होतो. कुठल्या ॲपने कसा होतो हे माहीत नाही मला, पण फेसबुकसारख्या ॲप्सवरही क्लेम करून त्यांना कोर्टात खेचण्यात आलं होतं. असे सगळे प्रकार होत राहतात. तर रेकमेंडेशनमध्ये आज द इंडियन एक्सप्रेसमध्ये छापून येणारा एक्सप्लेन्ड या टायटल अंतर्गतचे आर्टिकल्स आपण वाचावेत. टेक संदर्भात असले तरी वाचावे, आभासी जगासंदर्भात असले नसले तरी चांगल्या पद्धतीने समजावून सांगतात म्हणून ते एक्सप्लेन्ड वाचायला हवं. आणि सोबतच आपणा सर्वांच्या आवडतं जे ॲप्लिकेशन आजकाल होतं आहे, मी नाही आहे त्या ॲप्लिकेशनला, टेलिग्रामवर आभासी जगाचा एक आजकालचा उभरता सितारा, आजकाल का असं त्याला म्हणू आपण, उगवता सूर्य टेलिग्राम, तिथे एक्सप्लेनसाठी खास चॅनल आहे द इंडियन एक्सप्रेसचं. तुम्ही ते टेलिग्राम चॅनल फॉलो करू शकता आणि तिथे सर्वच एक्सप्लेन्ड आर्टिकल्स वाचू शकता. ही एक जमेची बाजू. साहित्य उत्सवही आपला टेलिग्रामवर आहेच, तर हरकत नाही. रेकमेंडेशनवर मी जास्तच मोठं बोलतो आहे. पण माझ्या द इंडियन एक्सप्रेसऐवजी तुम्ही द हिंदू वाचा किंवा अजून काही वाचा, जे रेप्युटेड आहे आणि पद्धतशीर बातम्या देतं, खऱ्या बातम्या देतं, असं काहीतरी वापरा तुम्ही. BBC हे रेकमेंड करू शकलो असतो, पण BBC काय प्रत्येक टॉपिक कव्हर करू शकत नाही, कारण की BBC ही एक मर्यादित हिंदी सर्व्हिस असली तरी मर्यादित आहे, ती प्रत्येक टॉपिक कव्हर करत नाही. पण द इंडियन एक्सप्रेस फुल टाईम न्यूजपेपर आहे, भारतात काम करतो, त्याच्यामुळे जगाचा आढावाही देताना कुठलीही कुचराई ठेवत नाही. त्याच्यामुळे द इंडियन एक्सप्रेसमधलं द एक्सप्लेन्ड या टायटल अंतर्गत जे वाचायला मिळेल ते अवश्य वाचा. आणि ॲप्लिकेशन्सऐवजी वेबसाईटचा वापर करा. नुसतं इंडियन एक्सप्रेससाठीच नाही तर कुठल्याही इतर गोष्टींसाठी शक्य असेल तर वेबसाईटचा वापर करावा.
हे मी वारंवार का बरं बोलतोय वेबसाईटचा वापर करावा, कारण की आता मी मॅकबुक वापरतोय आणि त्यात बऱ्याच गोष्टी अशा आहेत, ॲपलचं प्रोडक्ट आहे की नेटफ्लिक्ससाठी किंवा यूट्यूबसाठी किंवा क्रोमसाठी ॲप्लिकेशन्स नाही आहेत. सफारीमध्ये जाऊन तुम्हाला ते वेबसाईट ब्राउज करायला लागतं. ह्याच्यामुळे काय होतं, ट्रॅकिंग थांबते. ॲप्लिकेशन्स जे तुमच्या डिव्हाइसचा डेटा खूप जास्त वापरतात, स्टोरेज जास्त घेतात. जसं फेसबुकचं ॲप्लिकेशन कधी 100, 200, 500 MBच असते कुठल्या ऑपरेटिंग सिस्टमला. ते सगळं करावं लागत नाही आणि आपला डेटा बऱ्यापैकी सिक्युअर्ड राहू शकतो वेबसाईटला, जर आपण प्रत्येक वेळी व्हिजिट करत राहिलो तर. आणि ती ब्राउझरची ही जबाबदारी असते. मग जसं सफारी घेते रिस्पॉन्सिबिलिटी आणि ट्रॅकिंग थांबवते, आपलं कुकीज वगैरे सेव्ह होऊ देत नाही डिव्हाइसवर. ती त्यांची कमिटमेंट आहे कस्टमरशी केलेली. त्याच्यामुळे गुगलमध्येही हे होणारच आहे लवकरच, परंतु तत्पूर्वीही आपण सतर्कता बाळगायला हरकत नाही. त्यामुळे प्रयत्न करावा, जिथे जिथे शक्य असेल ॲप्लिकेशन ऐवजी वेबसाईट वापरण्याचा प्रयत्न करावा. रेकमेंडेशन द इंडियन एक्सप्रेसचं एक्सप्लेन. आणि बाकी मग सोयीनुसार किंवा ॲक्सेसिबिलिटीनुसार प्रत्येक व्यक्ती ॲप्लिकेशन किंवा साईट वापरतोच. शेवटी मग आपलं ते वाक्यच आहे की एव्हरीथिंग इज लीगल ऑन इंटरनेट, बट व्हॉट इज राईट वी बेटर डिसाईड विथ आवर विजडम. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस टाईम. विषय खुलत जातोय. भेटूया पुढच्या भागात. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.